नमस्कार. श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करत लोक धर्मासाठी मृत्यूच्या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करतात. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही काटेरी पथावर चालणे कधीच सोपे नसते. 18 फेब्रुवारी 2026 ते 19 मार्च हा बलिदान मास म्हणून साजरा केला जातो. बलाढ्य एवढे होते की एका माणसासाठी औरंगजेबाला फौज द्यावी लागली. लाखो मावळ्यांच्या स्वप्नासाठी देहदान, तेही अत्यंत क्रूरतेने, अमानुषपणे. ना शरणागती ना जीवाची पर्वा. त्यांच्या शरीराचे किती तुकडे केले होते याची संख्या इतिहासामध्ये त्याची नोंद नाही. परंतु डोळे काढणे, नखे काढणे, अंग सोलटणे यासारख्या अत्यंत अमानुष आणि क्रूरतेने मारणाऱ्या संभाजी महाराजांसाठी जर तुम्ही बलिदान करत असाल तर ते बलिदान कोणतं असावं? आपल्याला मोबाईलचा फार मोह आहे. एक दिवस आपण मोबाईलचा त्याग करावा. एखाद्या दिवशी दिवसभर आपण शिवीच द्यायची नाही किंवा कोणालाही अपशब्द बोलायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मर्द मराठे आहोत आणि मर्द मराठ्याचा हेतू कुठलीही परस्त्री ही माते समान आहे हे शिवाजी महाराजांचं ब्रीदवाक्य इथेही लागू होतं. म्हणून आपल्या समाजातल्या मुलींवर किंवा दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या मुलीवर जर अत्याचार होत असतील तर त्या अत्याचाराला रोखणं म्हणजे बलिदान आहे. माणूस आहे, माणसासारखेच वागा. आपल्यातल्या राक्षसाला जागे करून कुठल्याही अबला स्त्रीला त्रास देऊ नका. यालाच बलिदान म्हणतात. बलिदान करा, असे बलिदान करा की इतिहासात जशी संभाजी महाराजांच्या मृत्यूची नोंद आहे की अत्यंत क्रूरतेने मारलून सुद्धा शेवटपर्यंत तोंडातनं अजिबात शब्द काढला नाही किंवा जीभ छाटली गेल्यानंतर सुद्धा त्या माणसाने शरणागती पत्करली नाही. त्या योद्ध्याच्या, त्या मावळ्याच्या, त्यांच्या वंशजाचे आपण आहोत. आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य हेच आहे. बलिदान मास पाळण्यासाठी तुमच्या काही कल्पना आहेत का? त्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.